तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता बबलू आणि सारंग कोकणामध्ये गेलेले असतात. सावली मात्र एकटीच रूममध्ये बसलेली असते. ती खूप अस्वस्थ असते. तिला सारंगची ना खूप काळजी वाटते. त्याची तिला आठवण येत असते. त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सराला फोन करायलाच हवा. पण त्यानंतर तिच्या असं लक्षात येतं की सारंग सर आता गाडी चालवत असेल, नको आपण आता फोन करायलाच नको. पण मग त्यानंतर सारंग स्वतःहून सावलीला फोन करतो. मग त्यानंतर तर काय सावली खूप खुश होते. त्यानंतर सारंगला म्हणू लागते, सारंग सर काय तुम्ही जेवलात का, तुम्ही चहा वगैरे घेतलात का, तुम्ही अधूनमधून चहा घेत जा बरं का, कारण की तुम्हाला गाडी चालवताना झोप येणार नाही. त्यावेळी सारंग म्हणतो, हो हो सावली इतकी किती काळजी करते. आम्ही आताच घाट ओलांडून खाली आलो आहोत. आम्ही आता लवकरात लवकर चिपळूणला पोहोचणार पण आहोत. आम्ही जेवण्यासाठीच थांबलो आहेत. आणि मग त्यानंतर सावलीचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. मग त्यानंतर सारंग आणि सावलीच्या छान अशा गप्पा चालू असते. त्यावेळी सावली म्हणलं ती, सारंग सर मला ना खरंच तुमची खूप आठवण येते, मला अजिबातच करमत नाही आहे इकडं. त्यानंतर सारंग हसून म्हणू लागतो की खरंच का सावली. त्यानंतर सावली म्हणू लागते, सारंग सर ते सगळं जाऊ द्या, पण तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा बरं का, कारण की तुम्ही ड्रायव्हर दादालाही सोबत घेऊन गेला नाहीत. त्यानंतर मग सारंग म्हणला तो, सावली हो तुला माहिती ना मला गाडी चालवायला ड्रॉइंग करायला किती आवडते, म्हणून तू नको काळजी करूस. मग त्यानंतर सारंग सावलीला म्हणू लागतो, हो सावली मी ना आता 5 ते 6 दिवसामध्ये परत येईल, तू तुझ्या आता कामावर व्यवस्थितपणे लक्ष दे. त्यानंतर सावली हसून हो म्हणते. त्यानंतर त्या दोघंजण छान अशा गप्पा मारत असतात. दुसरीकडे त्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे इकडं ताराचं ते शूट कॅन्सल झालेलं असतं, म्हणून थोडीशी ती नाराज असते. पण तेवढ्याच वेळात सोहम मात्र रूममध्ये येतो. तर सोहम इकडं ताराला म्हणू लागतो, काय गं तारा कशी चालू आहे तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी. त्यावेळी तारा म्हणू लागते, हो चांगलं चालू आहे. पण त्यावेळी ताराला सोहम म्हणू लागतो, सोहम तारा सॉरी बरं का, पण मी रियाजाला येऊ नाही शकलो. त्यावेळी तारा म्हणू लागते की बरं झालं तू रियाजासाठी आलाच नाही आहे. त्यावेळी सोहम म्हणू लागतो, काय गं तारा काय झालं, तू असं का बोलते. आणि मग त्यानंतर तारा म्हणू लागते, काही नाही सो मी असंच म्हणलं, कारण की माझ्या ना रियाजामध्ये नाही इतकी मजा येत नाही, तितकी माझ्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये जास्त मजा येते, त्याच्यामुळेच मी म्हणले आहे. आणि मग त्यानंतर ते दोघेजण उद्याच्या कार्यक्रमाच्याच गप्पा मारू लागतात. मग त्यानंतर ताराचं असं म्हणणं असतं, आता हे गाण्याच्या कार्यक्रमामुळे याच्यामुळे ना मी खूप वैतागून गेले आहे, मला ना आता हे सगळं काही थांबवायचं आहे. त्यानंतर सोहम म्हणू लागतो, काय गं तारा तू असं का बोलते, कारण की तुला इतकं छान गाणं गाता येतं, इतका छान गोड तुझा आवाज आहे, तुला ना देवाने दिलेली ही देणगी आहे. अगं लोकांना ना इथपर्यंत यायला ना काय काय करावं लागतं ना तुला माहिती नाही आहे. त्यानंतर मग तारा तर सोहमवर खूपच चिडते आणि म्हणू लागते, काय कशाची देवाने दिलेली देणगी आहे मला ही. त्यानंतर तर मग सोहमला धक्काच बसतो. मग त्यानंतर तारा म्हणू लागते, अरे काय नाही आहे, मला ना ही वजे घराण्यांकडून मिळालेली ही गाण्याची देणगी आहे, याच्यामध्ये माझं असं काहीच नाही आहे ना. आणि मग त्यानंतर तारा मात्र तिथनं निघून जाते. दुसरीकडे सोहमला थोडाफार तरी संशय आलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर जण नाश्ता करत असतात. तेवढ्या वेळात चंद्रकांत सोहमला विचारू लागतो, काय रे सोहम तुझं सारंगसोबत बोलणं झालंय का. त्यावेळी सोहम म्हणू लागतो, नाही बाबा मी तर फोन लावला तेव्हा दादाचा फोन बंद होता, माझं तर त्याच्यासोबत काही बोलणं झालेलं नाही, पण सावली वहिनीचं बोलणं नक्कीच झालेलं असेल. आणि मग तेवढ्याच वेळात तारा आणि सावली येत असतात. त्या देवाचा मस्तपैकी आशीर्वाद घेऊन त्यांना गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचं असतं. त्या दोघेजणी तिथनं जात असताना मात्र चंद्रकांत त्यांना थांबवतो. मग त्यानंतर चंद्रकांत सावलीला विचारू लागतो, काय गं सावली सारंगचा फोन आला होता का, तुझं त्याच्याशी बोलणं झालंय का. पण त्यावेळी सावली सांगू लागते, नाही ना बाबा माझं पण त्यांच्यासोबत बोलणंच झालं नाही, मी त्यांना कालपासनं फोन ट्राय करते पण त्यांचा फोन लागतच नाही. त्यावेळी सो म्हणतो की सावली वहिनी तू नको काळजी करू, दादा फ्री झाला ना तो स्वतःहून आपल्याला फोन करून सांगेल की तो ठीक आहे म्हणून. त्यानंतर सावली हो म्हणते. त्यानंतर सावली आणि तारा गाण्याच्या कार्यक्रमासाठी निघणारच असता, पण तेवढ्याच वेळात परत तिथे ऐश्वर्या येते. मग त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते, काय गं तुम्ही गाण्याच्या कार्यक्रमासाठी चालला आहात ना, मग तू की दोघी जणी असं का जाते, आपण घरातले सगळेजण सोबतच जाऊया. पण त्यावेळी मग तारा आणि सावलीला तर खूप वेगळंच वाटत असतं, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर सावली आणि तारा म्हणू लागतात, नाही नाही ऐश्वर्या वहिनी आम्ही दोघी जणी ना समोर होतो, तुम्ही सगळेजण आरामशीर या की पाठीमागणं. पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, नाही नाही असं कसं, आता ती घरच्यांच्या समोरासमोरनं समोरच करत असते. म्हणू लागते, असं कसं, आपण सगळेजण सोबत गेलो तर आपल्या घराण्याची इमेज वाढेल ना थोडीफार तरी.
मग त्यावेळी ऐश्वर्या सांगू लागते की आता राजकुमार दादांनी जे काही केलं आहे, आपण सगळेजण सोबत गेलो तर लोकांच्या नजरेतूनही ते मात्र सगळं काही गायब होऊन जाईल आणि आपली चांगली एक इमेज तयार होईल. आणि मग त्यानंतर घरातल्या इतर जणांनाही त्या ऐश्वर्याचं बोलणं पटत असतं. पण तारा आणि सावली तर खूपच घाबरून जातात. तर तारा आणि सावलीला समोर जायचं असतं, कारण की त्यांना समोर जाऊन ती सगळी सेटअपची तयारी करायची असती. त्या मात्र त्यांच्या परीनं समजवण्याचा खूप प्रयत्न करता, पण घरातले काही ऐकतच नसतात. त्यावेळी घरातले म्हणू लागता, हो आपण थोडा वेळ थांबा, तुम्ही दोघीजणी आपण सगळे सोबतच जाऊया. त्यानंतर त्या दोघींना तर काहीच बोलता येत नाही. तर तितक्या वेळात त्रिलोत्तमा तिथे येते. तिनं मात्र ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय ग ऐश्वर्या, हे सगळं करण्यामागं तुझा दुसरा काही हेतू तर नाही आहे ना? त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, नाही नाही मॉम, असं काय बोलताय तुम्ही? मला फक्त जे वाटलं मी ते बोललेच, कारण की सगळे सोबत गेल्यानंतर आपल्या घराण्याची इमेज थोडीशी वाढेल ना. त्यावेळी मग ऐश्वर्याचं बोलणं त्रिलोत्तमालाही थोडंफार पटत असतं. त्यामुळे ती म्हणू लागते की तारा आणि सावली, थोडा वेळ तुम्ही थांबा, आपण सगळे सोबतच जाऊया. त्यावेळी सावली आणि तारा नाईलाजाने हो म्हणता. मात्र त्यांचा पडलेला चेहरा बघून ऐश्वर्याला तर खूपच आनंद होत असतो. दुसरीकडं कार्यक्रमाची तयारी मस्तपैकी चालू असते. भैरवी सगळं काही चेक करून बघत असते की सगळं सेटअप व्यवस्थित आहे ना. दुसरीकडे ती ऐश्वर्या त्या गुंडांना फोन करते, त्यांना असं सांगते की मी शिवानी बोलते, तुमचं काम तुम्ही लवकरात लवकर करा, तुमचे पैसे पण तुम्हाला लवकरच भेटून जातील. मग त्यावर ते गुंडे पण हो म्हणत असतात. दुसरीकडे ज्या रूममध्ये गाणं गाणार असते सावली ना, त्या रूमची चौकशी करण्यासाठी भैरवी येत असते. सगळं काय व्यवस्थित आहे ते बघत असते आणि ज्या माणसाने सगळं काय सेटअप लावून दिलेला असतो तो माणूसही तिथेच असतो. तो म्हणू लागतो की तुम्ही ना मॅडम काळजीच करू नका, कुणालाच कळणार नाही नेमकं आवाज कुठून येतोय. मग तर काय भैरवी खूप खुश होऊन जाते, पण तिचं लक्ष अचानक त्या खिडकीकडे जातं. त्यावेळी ती म्हणू लागते, हे काय आहे? आता या खिडकीमधून जर कोणी जर बघितलं, त्यांना कळालं या रूममध्ये काय चालू राहतं, तर किती मोठा घोळ होईल. तुम्ही आता लवकरात लवकर या खिडकीचा काहीतरी बंदोबस्त करा. त्यावेळी तो माणूस हो म्हणतो. दुसरीकडे आता मेंदळ्यांच्या घरी ताराच्या कार्यक्रमासाठी छान असे रेडी होऊन जाण्यासाठी निघत असता. तेवढ्याच वेळामध्ये ती ऐश्वर्या मात्र नाटक करत सावलीला म्हणू लागते, अगं सावली, थोडा वेळ थांबती का? माझा मोबाईल ना आतमध्येच राहिला आहे. त्यावेळी सावली हो म्हणते, पण ऐश्वर्याला काही आतमध्ये जायचं नसतं. तिचं ती पाय मुरगळण्याचा नाटक करते आणि सावलीलाच आतमध्ये पाठवत असते. मग त्यानंतर ऐश्वर्या संधी साधून मात्र गाडीत येऊन बसते आणि सगळ्यांनाच सांगू लागते की चला आता सगळेजण गाडीमध्ये बसलेत, आपण कार्यक्रमासाठी जाऊया. त्यानंतर घरातले सगळेजण जातात. पण जेव्हा सावली बाहेर येते, तिच्या असं लक्षात येतं की घरातले सगळेजण मला सोडून कार्यक्रमासाठी गेलेत. ती तर खूपच घाबरून जाते. नंतर मग जिकडे कार्यक्रम असतो त्याच रोडनं सावली पळतच जात असते. दुसरीकडे भैरवीचं मस्तपैकी कार्यक्रमाचं सेटअप झालेलं असतं. मोठमोठे पाहुणे ताराचं गाणं ऐकण्यासाठी येत असतं. त्यावेळी भैरवी सगळ्यांचं स्वागत करते, पण मात्र ती जयंतीही तिथे येते. जयंती म्हणू लागते, काय मग मला माझे पैसे द्याल का? त्यावेळी भैरवी म्हणते, हो आजचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला ना, मी तुला अगदी सगळे पैसे देऊन टाकेल. त्यावेळी मग जयंती हसून हो म्हणते. मग त्यानंतर तारा आणि घरातले सगळेजण मात्र त्या कार्यक्रमामध्ये येत असतात. भैरवी मात्र सगळ्यांचं स्वागत करते. चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा तर तारा आणि भैरवीचं भरभरून शुभेच्छा देत असतात. तेवढ्या वेळात भैरवीचं अशा लक्षात येतं की सावली काही दिसत नाही. ती सावलीबद्दल सगळ्यांना विचारतही असते. आणि मग त्यानंतर त्रिलोत्तमा म्हणू लागते, तुम्हाला त्या मुलीचं काय करायचंय? तुमची लेक तर इथं आली आहे ना. पण त्यावेळी भैरवीला काहीच बोलता येत नाही. ती शांतच राहते. ताराला मात्र साईडला घेऊन जात असते. भैरवी ताराला म्हणू लागते, काय ग तारा, ती सावली कुठे आहे? तुला मी म्हणलं होतं ना सोबत घेऊन ये, तुला तिला सोबत घेऊन येता नाही आलं का? त्यावेळी तारा म्हणू लागते, अगं मॉम, मला वाटलं ती दुसऱ्या गाडीमध्ये बसले, तू नको काळजी करू, मी बघते तिला कॉल करून. त्यावेळी भैरवी म्हणू लागते, आता तिला कॉल बिल करू नको, कारण की तुझ्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये येऊन बसतील परत. तुम्ही जयंतीला पाठवलं आहे, तू तुझ्या घरच्यांना हँडल कर. त्यावेळी तारा हो म्हणते. दुसरीकडे सावली प्रत्येक ॲटोवाल्याला हात करते, पण तिच्यासाठी कोणताच ॲटोवाला थांबत नसतो. भैरवी सावलीला कॉल करून विचारू लागते, काय ग, कुठे आहे? तुझ्या लक्षात नाही का आज कार्यक्रम आहे म्हणून? त्यावेळी सावली म्हणते, हो माई, मला सगळं काही माहीत आहे, पण माझ्यासोबत ना खूप मोठा गेम झाला आहे. तुम्ही अजिबात काळजीच करू नका, मी ना कार्यक्रमामध्ये ना लवकरात लवकर येऊन पोहोचते. त्यानंतर मग सावलीला एकही ॲटो सापडत नसतो, पण जयंती मात्र एक ॲटो घेऊन सावलीसमोर उभं राहते आणि त्या ॲटोमध्ये सावली बसली की लगेच कार्यक्रमाच्या ठिकाणी सावली जाऊन पोहोचत असते.
तर त्यावेळी इकडं तारा आणि भैरवी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतात. त्या मात्र सावलीचीच वाट बघत असतात. त्यावेळी ऐश्वर्याला तर सगळं काही माहीत असतं. ती म्हणू लागते, आता सगळेजण आले आहेत ना, मग आता कार्यक्रमाला सुरुवात करा ना. त्यावेळी भैरवी म्हणू लागते की प्लीज ऐश्वर्या, तू थोडं थांबशील का, माझ्या अजून काही महत्त्वाचे पाहुणे यायचे राहिलेत. त्यावेळी ती मग ऐश्वर्या शांतच बसते आणि मग त्यानंतर ऐश्वर्या मनातली मनातच म्हणू लागते, हो मला माहिती आहे तुमचे मेन पाहुणे कोण यायचे राहिले, मला चांगलंच माहिती आहे तुम्ही कुणाची वाट बघताय, पण मी त्या जी मुलगी इथे येणार आहे ना, मी तिचा चांगलाच बंदोबस्त करून ठेवला आहे, ती अजिबात तिथे येणारच नाही. आणि मग ऐश्वर्या हसतच भैरवी आणि ताराकडे बघू लागते. तर मित्रांनो, बघूया पुढील भागांमध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.